न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कळवण शहराचा वाढता विस्तार आणि तालुक्यातील गरज ओळखून तसेच सप्तशृंगी गडावरील भाविकांच्या गर्दीचा विचार करून अग्निशमन सेवा सुरू करण्यात आली आहे। नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या सेवेचं लोकार्पण करण्यात आलंय। कळवण देवळा सुरगाणा आणि परिसरातील आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी सटाणा नगरपालिका किंवा मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करावं लागत होतं, मात्र यामध्ये खूप अवधी जात असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अडचणी येत होत्या। कळवणचा वाढता विस्तार, उद्योगधंदे, अभोणा, कणाशी येथील बाजारपेठ आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणि सप्तशृंगी गडावर वर्षभरात होणारे 2 यात्रोत्सव आणि इतर दिवस होणारी गर्दी बघता आगीची घटना उद्भवल्यास तात्काळ बंब उपलब्ध होणे गरजेचे होते। याबाबत स्थानिक नागरिकांनीही अनेकदा मागणी केली होती। नागरिकांची गैरसोय ओळखून आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी जिल्हा नियोजन समिती आणि नगरोत्थान विभागाकडून निधी मिळवत अग्निशमन बंब मिळवला आहे। यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते अग्निशमन बंबाचे लोकार्पण सोहळा करण्यात आले। या प्रसंगी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवला, छत्रपती शिवाजी महाराजचे अध्यक्ष भूषण पगार, जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार, भाजपाचे महामंत्री नंदकुमार खैरनार, कमको बँकेचे संचालक संजय मालपुरे, कमकोचे संचालक सागर शिरोरे, विलास शिरोरे तसेच कळवण नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। अग्निशमन गाडी असणं ही नागरिकांची खूप वर्षापासूनची मागणी होती आणि एकंदरीत कळवण शहराचा आणि आजूबाजूच्या गावांचा जर विचार केला, ज्या पद्धतीने झपाट्याने विकास होतोय, मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आपल्या कळवण शहरामध्ये आणि बाजूच्या परिसरामध्ये आहे, त्यामुळे अग्निशमन बंब असणं अतिशय काळाची गरज झाली होती। नगरपंचायतचे अध्यक्ष कौतिक महाराज पगार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून 4,500 लिटर वॉटर कॅपॅसिटी आणि तसंच ॲडव्हान्स फोम टेक्नॉलॉजी असणारी अग्निशमन गाडी आज कळवण वासियांच्यासाठी लोकार्पण करताना आनंद होत आहे। मग आता आपल्या सप्तशृंगी गडावर 2 वर्षातून 2 वेळा यात्रा उत्सव होतो, त्याचा काय फायदा होणार? आता पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत सप्तशृंगी निवासिनीचा जो वर्षातून 2 वेळा उत्सव असतो, तसंच कळवणमध्ये विठोबा महाराजांची यात्रा असते किंवा जवळच्या 20-25 किलोमीटरच्या एरियामध्ये ज्या गावच्या मोठमोठे यात्रा उत्सव वगैरे असतात, त्यावेळी काही आगीची घटना घडून दुर्घटना घडू नये, जीवितहानी होऊ नये, तसेच आर्थिक हानी होऊ नये म्हणून उपाययोजनेचा भाग म्हणून अग्निशमन गाडी असणं आवश्यक होतं। तर आज नगरपंचायतला अग्निशमन गाडी उपलब्ध झाल्यामुळं या सगळ्या अप्रिय घटना जर घडल्याच तर त्या आटोक्यात आणण्यास आणि लोकांचा जीव आणि आर्थिक हानी वाचवण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी धनंजय बोरसेसह अश्विनी पुरी, कळवण।